तुम्ही म्हणाल परत काय शॉपिंग केली आहेस, तर मी तुम्हाला म्हटलेलं की मिशोचं मी काही ज्वेलरी ऑर्गनायझेशनसाठी बॉक्स ऑर्डर केलेले, तर ते 2 बॉक्स आलेत. हा पाऊच तर तुम्ही मागच्या काही व्हिडिओमध्ये बघितला असेल तो, आणि हे 2 बॉक्स आहेत जे मी ऑर्डर केलेले. तर हे ऑर्गनाईज करता करताच तुम्हाला दाखवते, म्हणजे याची म्हणजे क्वालिटी काय आहे किंवा कसे आहेत ते. मला असं वाटतं की याच्यामध्ये बरेच होतील, आणि माझ्याकडे पण जे बॉक्स आहेत ना ते असे थोडे मोठेच आहेत प्लास्टिकचे, ते पण मी तुम्हाला दाखवते. ते मी इथे साईडला ठेवलेत, आणि माझ्याकडे हे पण असेच बॉक्स आहेत, आणि याच्यामध्ये पण थोडंसं मी दाखवते तुम्हाला जवळून, म्हणजे तुम्हाला कळेल. आणि मी ज्वेलरी सध्या अशी अस्ताव्यस्त याच्यामध्ये पसरली आहे, आणि बरेच महिने झाले ही ऑर्गनाईज करायला वेळ मिळत नव्हता. आज फायनली वेळ काढून मी ती ऑर्गनाईज करणार आहे आणि तुमच्याबरोबर पण शेअर करते. सर्वात आधी आपण हे मिशोचे 2 जे पार्सल मला रिसीव्ह झालेत ना ते ओपन करू. हे पार्सल येऊन पण 3 दिवस झालेत, पण ते काही ओपन करायला वेळ नव्हता, मी फक्त वरूनच ओपन करून ठेवलेले. तर हा जो सुरुवातीचा जो बॉक्स आहे तो मी 190 रुपीजला ऑर्डर केलेला, आणि याच्यामध्ये ना हे छोटे छोटे बॉक्स आहेत ज्याच्यामध्ये ना अगदी तुम्हाला छोटी ज्वेलरी काही ठेवायची असतील ना तर हे 30 बॉक्स आहेत. एका लाईनमध्ये 10 आहेत, असे टोटल हे 30 बॉक्स आहेत. तर माझ्याकडे छोटी ज्वेलरी खूप जास्त आहेत, म्हणजे मंगळसूत्र, नेकलेस वगैरे, तर त्याच्यासाठी परफेक्ट आहे. आणि बँगल्ससाठी माझ्याकडे बॉक्स एक आहे ज्याच्यामध्ये मी असे ठेवते, पण म्हटलं त्याच्यापेक्षा माझ्याकडे जास्त अजून थोड्या बँगल्स आहेत, तर त्याच्यासाठी म्हटलं हा एक आपण बॉक्स ऑर्डर करू जो प्रॉपर बँगल्ससाठी असतो. आणि हा पण मला आय थिंक 120 रुपयाला काहीतरी मिळालेला आहे, आणि याची क्वालिटी पण चांगली आलेली आहे, आणि याच्यामध्ये भरपूर बांगड्या राहून जातील. तर मला असं वाटतं हे दोन्ही प्रॉडक्ट मला छान आलेले आहेत. आणि जो पहिला होता तो तर मी ऑलरेडी तुमच्याबरोबर शेअर केलेला होता, जो प्रॉपर नेकलेससाठी मी ऑर्डर केलेला. आणि आता हा जो माझा पहिल्याचा जो बॉक्स आहे ना तो तुम्हाला दाखवते. तर हा बॉक्स मी आयकियामधनं घेतलेला, हा मी 99 असा मला मिळालेला. आणि याच्यामध्ये पण ना असे पार्ट आहेत, म्हणजे पार्टिशन्स केलेले आहेत. फक्त असं ना ते खूप मोठे मोठे आहेत, त्याच्यामुळे खूप जास्त असं एकाच साईजचं आपण काही ठेवू शकत नाही. आणि माझ्याकडे ना नेकलेससाठी वगैरे ना असे छोटे छोटे बॉक्स ऑलरेडी मी ठेवते. आणि माझी एक सवय आहे की मी जेव्हा पण ज्वेलरी स्टोअर करते ना तर ती ना अशी कापसामध्ये किंवा मग टिश्यू पेपरमध्ये नेहमी ठेवते. तर आता हे अरेंज करता करता तुम्हाला माझी थोडक्यात ज्वेलरी पण दाखवते, म्हणजे जे काही नेकलेस वगैरे मी वापरते. मला असे वेगवेगळे रोज घालायला खूप जास्त आवडतात, तर मी असं काही ना काहीतरी घेत असते. तर हा एक ना असा मोत्यांचा मोती आणि मणी असं मिक्स कॉम्बिनेशन आहे याच्यामध्ये सेम असं ब्रेसलेट आहे, आणि त्याचबरोबर ना असे छोटेसे मोत्यांचे कानातले पण आहे. हा मी ॲमेझॉनवरनं परचेस केलेला, आणि अगदी छान मला मिळालेला, आणि मी भरपूर दिवस झाले हा वापरते. असं नाही की याची क्वालिटी खराब झालेली आहे. आणि ज्वेलरी तुम्ही कशी ठेवताना यावर पण आहे. मी असं नेहमी जेव्हा कधी आपण ज्वेलरी घालतो, म्हणजे आता मी दिवसभर ऑफिसमध्ये जेव्हा घालून जाते, आल्यानंतर ती पूर्ण रात्र, म्हणजे रात्रभर ना ती तशीच असते. मी बाहेर वाऱ्यावर ठेवते, एखाद्या टिश्यू पेपरमध्ये ती ठेवते, आणि मग तो ओपन ठेवते, आणि मग दुसऱ्या दिवशी किंवा मग त्याच्या तिसऱ्या दिवशी मी ती अशा एखाद्या बॉक्समध्ये ती परत भरून ठेवते. तर हा एक असा म्हणजे माझ्याकडे हा पूर्ण सेट आहे जो विथ ब्रेसलेट आहे. हा पण मला रिजनेबलमध्ये आय थिंक 200 रुपयाला काहीतरी मला मिळालेला. जर लिंक आत्ता अवेलेबल असेल सेम प्रोडक्ट तर मी तुमच्याबरोबर नक्की शेअर करेन. हा पण एक आहे जो मोत्यांमध्येच आहे, आणि हा थोडासा लंबगोलमध्ये आहे बघा, आणि याच्यावर ब्रेसलेट नाही आहे, पण याच्यावर असे क्यूटसे असे इयरिंग्स आहेत. हे ऑलमोस्ट सगळे एकाच पॅटर्नचे आहेत, पण थोडे थोडे वेगवेगळी व्हरायटी आहे. जसं ते गोल होते आणि त्याच्यामध्ये मणी मिक्स होते, याच्यामध्ये फक्त मणी आहेत, म्हणजे जे आपले मोती असतात ना ते आहेत, आणि ते थोडेसे लंबगोल आहेत, त्याच्यामुळे ते पण दिसायला खूप छान दिसतात. त्याच्यानंतर हा पण तशामध्ये हा मिक्समध्ये आहे, ज्याच्यामध्ये असं पोळ्यासारखे मणी, थोडासा मणी, आणि थोडेसे वेगवेगळ्या कलरचे जे असतात ना, जे असे मिक्स अँड मॅचमध्ये सगळ्या आउटफिटवर जातील अशा पद्धतीचं हा एक आहे. आणि त्याच्यावरनं असं हे ग्रीनविश नाही म्हणता येणार, थोडासा इंग्लिश कलरमध्ये असे हे कानातले आहेत. त्याचे वरती गोल्डन इफेक्ट आहे, आणि खाली मणी येतो, म्हणजे तुम्ही ते कशावरही पेअरअप करू शकता. असं नाही की जीन्सवर किंवा वेस्टर्न आउटफिट किंवा कुर्तीज किंवा इवन साडीवर पण तुम्ही हे वेअर करू शकता. अगदी तुमच्याकडे कॉटनची एखादी प्लेन साडी असेल आणि तुम्हाला अगदी ती मोजकी ज्वेलरी घालायची असेल ना तरी हे नेकलेस खूप छान लुक देतात. हा एक माझ्याकडे सिम्पल असा आहे, पण हा मी बरेच दिवस झाले वापरते, आणि हा आता ऑलमोस्ट थोडंसं त्याचं फिनिशिंग आहे जे कमी कमी होत चाललं आहे. आणि याला जवळपास मला सांगून मी 4 वर्ष तरी झाली आहेत याला घेऊन, या नेकलेसला. आणि आता ना तो मी फ्रिक्वेंटली वापरतच होती, डेली अगदी रफली वापरत होती. तर थोडंसं त्याचं पॉलिश थोडंसं हे झालेलं आहे,
पण तो छान आहे नेकलेस. हा एक नेकलेस आहे ना, हा पण मला खूप जास्त आवडतो. हा पण मी कधीतरी ड्रेसवर किंवा एखाद्या वेळेस साडीवरती वगैरे पण वापरते. याचे जे इयरिंग्स आहेत ना, ते खूप सुंदर आहेत. जे असे लटकनमध्ये इयरिंग्स असतात ना, आणि याच्यावर ही जी छोटी छोटी फुलं आहेत ना, त्याच्यामुळे याचा लुक अगदी एकदम छान आणि युनिक असं काहीतरी दिसतं. आणि हे सगळे जे नेकलेस आहेत ना, ते 150च्या रेंजमध्ये, 150 ते जास्तीत जास्त 200 याच रेंजमध्ये आहेत. खूप जास्त असे मी महाग घेत नाही, कारण असे मला वेगवेगळे घालायला खूप जास्त आवडतात, त्याच्यामुळे मी याच रेंजमध्ये घेते. पण जर तुम्ही व्यवस्थित त्याला जर त्याची केअर घेतली ना, तर त्या वस्तू पण तुम्हाला तेवढीच साथ देतात. तर ह्याचे इयरिंग्स बघा, जसं मी म्हटलं थोडंसं लटकन आहेत, तर हे असं साडीवरती वगैरे पण घालायला खूप छान दिसतात. अगदी प्लेन सिम्पल मंगळसूत्र घाला आणि त्याच्यावर हे असे मोत्यांचे अगदी सिम्पल असं नेकलेस घाला, अगदी छान क्लासिक असा लुक देतात. तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा. आता मी तुम्हाला थोडक्यात माझं मंगळसूत्र पण दाखवते, कारण ते पण आता मी पॅक करायला घेते बॉक्सेसमध्ये. तर हे मी ॲमेझॉनवरनं घेतलेलं आणि याच्या ज्या वाट्या आहेत ना, त्या खूप सुंदर आहेत, ज्याच्यामध्ये ग्रीन, रेड आणि त्याचबरोबर थोडंसं मोती असं सगळं मिक्स आहे. आणि हे आहेत ना, खूप जास्त लेंथचे नाही आहेत. आता मी जे माझ्याकडे हे वरती मंगळसूत्र जे मी ऑफिसला वगैरे घालते ना, तेच आहेत सगळे. हे पण मी ॲमेझॉनवरनंच घेतलेलं आहे. हे पण खूप छान आहे. अगदी सिम्पल लुक देतं बघा, आणि खूप जास्त असं काय बोलतात, म्हणजे तुम्हाला साडीवर पण जाईल, ड्रेसवर पण जाईल, आणि खूप असं गॉडी गॉडी नाही वाटत. याचं पेंडंट अगदी लाईट आहे, म्हणजे दिसायला अगदी सुंदर दिसतं बघा. आणि याचं जे फिनिशिंग आहे ना मेन, ते म्हणजे खूप जास्त छान आहे. ते सर्वात जास्त मला आवडलं. आणि हे मी ना रोज डेली यूज करते. असं नाही आहे की मी एखाद दिवस, म्हणजे डेली यूज करते म्हणजे मी चेंज करत राहते, एकच मंगळसूत्र असं कंटिन्यू वापरत नाही. हे मंगळसूत्र हे मी एका दादरला एका शॉपमधनं घेतलेलं. हे ऑनलाईन नाही आहे, त्याच्यामुळे याची लिंक वगैरे माझ्याकडे अवेलेबल नाही आहे. पण हे छान आहे. मला ॲक्च्युली त्याच्या पेंडंटमध्ये ना 2 कलर आहेत, जे ग्रीन आणि रेड असे दोन्ही आहेत, तर ते खूप जास्त आवडलेलं. हे पण मी दादरलाच एका दुकानातून घेतलेलं. हे कलश आहे आणि वरती एक असं ना गुलाबी कलरचा खडा आहे, त्याच्याने तो थोडासा त्याचा लुक वेगळा दिसतो. आणि हा पण असा ट्रॅडिशनल आउटफिटवरती वगैरे तुम्हाला घालायला छान आहेत. हे सगळी लेंथ एकच साईज आहे, अशी वेगळी नाही आहे. आणि हे ना हे पण एक खूप छान आहे बघा. तुम्हाला नेकलेस किंवा मंगळसूत्र असं 2 in 1 मध्ये काही घालायचं असेल, वेअर करायचं असेल, तर त्याच्यासाठी हा सुंदर नेकलेस आहे. हा मी मिशोवरनं ऑर्डर केलेला. हा तेव्हा सध्या खूप ट्रेंडिंगमध्ये होता, म्हणून मी हा मिशोवरनं ऑर्डर केलेला. आणि हा काहीतरी 70 का 80 रुपयाला होता. आणि याची क्वालिटी खूप सुंदर आलेली आहे. आणि हा पण मी बऱ्याच वेळा वापरलेला आहे, असं नाही की वापरलेला नाही आहे. फक्त तुम्ही, जसं मी तुम्हाला वारंवार म्हणते, तुम्ही व्यवस्थितरित्या स्टोअर केलं ना, तर दागिने खूप छान राहतात. माझ्याकडे हे पण एक मंगळसूत्र आहे. हे रोज गोल्डमध्ये आहे. रोज गोल्डमध्ये माझ्याकडे हे एकच मंगळसूत्र आहे, आणि ते लॉंगमध्ये आहे, जे मी साडीवर वेअर करण्यासाठीच घेतलेलं आहे. म्हणजे बऱ्याच वेळा जेव्हा ट्रॅव्हलिंगमध्ये असतो त्यावेळेस आपण हे असं घालणं प्रेफर करतो. तर त्याच्यासाठी मग मी असं एक छान असं डायमंडचं मला एक हवं होतं, आणि मी म्हटलं गोल्डन आणि सिल्वर असं घेण्यापेक्षा आपण रोज गोल्डमध्ये घेऊया. त्याचबरोबर हे पण एक आहे. हे पण छान असं आहे, म्हणजे जे पोळ्याचं ट्रॅडिशनल आपल्याला जेव्हा काही आपण टिपिकल साड्याज वगैरे नेसतो ना, त्याच्यावरती एक छोटंसं नेकलेससारखं किंवा काही एकच घालायचं असेल, तर हे मंगळसूत्र खूप छान आहे. तर त्याच्यासाठी छोट्यामध्ये हे आहे माझ्याकडे. लॉंगमध्ये हे आहे, हे एक आहे, याच्यावरती विथ इयरिंग असं सेट आहे. हा तुम्ही माझ्या बऱ्याचशा व्हिडिओमध्ये बघितलं असेल हे मंगळसूत्र. ॲक्च्युली मंगळसूत्र माझ्याकडे भरपूर आहेत. मी ॲक्च्युली आता तुम्हाला थोडीच दाखवली, म्हणजे हे लॉंगमधली आहेत ना, बरीच आहेत, ती अजून तुमच्याबरोबर शेअर करायची माझी राहून गेली आहेत, ज्याच्यामध्ये बरेचसे वेगवेगळे कलेक्शन्स आहेत. हे एक छोटं आहे. हे असं मला ना असं सरस्वतीचं एक पेंडंट येतं ना, तशा पॅटर्नमध्ये मला एखादं घ्यायचं होतं, पण नंतर मला ना हे एक दिसलं खूप छान असा ऑप्शन, म्हणून मग मी हे पण एक घेतलं माझ्या कलेक्शनमध्ये. आणि मेन म्हणजे ना मी ग्रीन आणि त्याच्यामध्ये पिंक कलर किंवा रेड कलर असं असलेलं काहीसं घेते, म्हणजे ना ते कसं सगळ्या आउटफिटवर मॅच होऊन जातं, वेगळं असं काही घेण्याची गरज लागत नाही, म्हणजे घालण्याची वगैरे असं काही वेगळं वाटत नाही, की अरे एकच काहीतरी घातलं तर छान सिम्पल असं लुक क्रिएट होतो त्या सगळ्याचा. मला ज्वेलरी दाखवता म्हणजे ऑर्गनाईज करता ना बराचसा वेळ जाईल, तर मी असं काम करते की पूर्ण ज्वेलरी मी ऑर्गनाईज करून घेते, मग मी तुम्हाला ती थोडक्यात दाखवते. आणि जर तुम्हाला डिटेलमध्ये ज्वेलरी ऑर्गनायझेशन म्हणजे
माझ्याकडे काय काय ज्वेलरीचं कलेक्शन आहे, म्हणजे इयरिंग्स म्हणा, बँगल्स म्हणा, किंवा अजून मंगळसूत्र पण बऱ्यापैकी राहिली आहेत. आता जी काही छोटी जी होती एवढी लेंथची जी आहे ना, तीच मी तुमच्याबरोबर शेअर केली. अजून लॉंग मंगळसूत्र बरीच आहे. त्याच्यानंतर तन्मणी पॅटर्नचे जी मंगळसूत्र येतात ना, ती पण आहेत माझ्याकडे. पण ते एका व्लॉगमधनं मी किती दाखवू आणि मला थोडंसं ऑर्गनाईज पण करायचं. तर थोडक्यात जे वरच्यावरती ज्या गोष्टी होत्या ना, ज्या त्या बॉक्समध्ये, तेवढ्याच मी तुमच्याबरोबर शेअर केले. जर डिटेल बघायचे असतील तर मला नक्की कमेंट करून सांगा. बऱ्याचशा गोष्टी मी तशा ऑनलाईनच घेतलेल्या आहेत. काही जे छान कधी वाटतात, कमी रेंजमध्ये असतात, तर मी ऑर्डर करते त्या. काही मिशोवर नाही, काही ॲमेझॉनवरनं वगैरे अशा रँडमली ऑर्डर केलेल्या आणि पिक केलेल्या होत्या त्या. आता मला थोडेसे लाडू बनवायचे आहेत आणि यावेळेस लाडू म्हणजे पद्धत माझी तीच असते, असं काही वेगळी अशी पद्धत नाही आहे. पण सगळे पदार्थ मी ॲड करण्याचा म्हणजे प्रयत्न केला आहे एकाच लाडूमध्ये सगळ्या गोष्टीचा. तर ती पण तुमच्याबरोबर शेअर करते. तुम्ही बऱ्याच वेळा बघितली असेल लाडूची रेसिपी, पण आता लाडू करणारच आहे तर म्हटलं चला ते पण तुमच्याबरोबर शेअर करते. हा व्लॉग थोडासा उशिरा येतो आहे आणि आज मला जेवणाला आराम आहे. आज मला जेवण करायचं नाही आहे, त्याच्यामुळे मी थोडीशी आनंदी आहे. तर मी आता विचार करते की माझ्या एकटीसाठी मी बाहेरून ऑर्डर करू का, असा थोडासा माझा विचार चालला आहे की काय करू, घरी खाऊ वगैरे, असं थोडंसं आहे डोक्यात. पण ठीक आहे, चला आपण पहिले लाडू करून घेऊ आणि मग पुढे ब्लॉग कंटिन्यू करू. आता मी सर्वात आधी चेंज करून घेणार आहे कारण मला अजून एक रील शूट करायची होती. तर त्याच्यासाठी मला हे टी शर्ट वेअर करायचं होतं, म्हणून मग मी असं आउटफिट केलं. आता चेंज करते आणि त्याच्यावरतीच मी म्हणजे बऱ्यापैकी ऑलमोस्ट माझं झालं आहे. फक्त बँगल्स अरेंज करायच्या राहिल्या, तर तुम्हाला अशाच एखाद्या ब्लॉगमधनं मी शेअर करेन. बघायचं असेल तर मात्र नक्की कमेंट करा. चला आता पहिले लाडू करून घेऊया आणि मग जेवणाचा विचार करते की काय करायचं आहे. हे अजून एक तुम्हाला दाखवते. ॲक्च्युली ही जी वस्तू आहे ना, ती आमच्या घरी बऱ्याच दिवसांपासून आहे, पण ही ना मी तुमच्याबरोबर शेअर नव्हती केलेली. तर आज काय माहिती नाही, माझ्या मनात काय आलं की चला आपण हे पण तुमच्याबरोबर शेअर करू. खूप छान आहे आणि मी हे ऑनलाईन मागवलेलं आहे. आय थिंक हे पण मी ॲमेझॉनवरनं, मला आता एक्झॅक्टली आठवत नाही आहे, मी माझ्या कार्टमध्ये चेक करेन. पण खूप छान आहे. तुम्हाला पण थांबा दाखवते जवळून असं. तर हे बघा, हे कसं वाटतंय तुम्हाला. ॲक्च्युली थोडासा अंधार दिसतोय तुम्हाला, पण ॲक्च्युली जर मी लाईट लावली आहे ना, तिकडची जर लावली तर तो अजून अंधारामध्ये दिसतोय. तर त्याच्यामुळे मी आता हे असं शूट करून दाखवते. आणि इतकं प्रिटी आहे ना, हे खूप छान आहे. आणि पंखा वगैरे लावल्यानंतर हे खूप जास्त असं छान याचा आवाज येतो. आतमध्ये तुम्ही बघू शकता एक अशी बेल आहे आणि जी ना वारा वगैरे, म्हणजे घरात तर पंखा असतो, पण पंखा लावला ना की छान याचा आवाज येतो. हे चिनी मातीचे आहेत आणि हे वेगवेगळे कलर आहेत असे वेगवेगळे. तर खूप छान वाटतात ते जेव्हा असे पंखा लावतो ना, जेव्हा फुल स्पीडवर असतो तेव्हा. किंवा मग खिडकी ओपन ठेवली ना तरी पण त्याचं सकाळी वगैरे जेव्हा दुपारच्या टायमिंगला थोडासा वारा वगैरे सुटतो ना, तेव्हा ते छान हलतात आणि मस्त त्याचा, म्हणजे वारा सुटल्यावर मस्त त्याचा आवाज येतो. खूप छान वाटतो ऐकायला. तर हे बऱ्याच दिवसांपासून तुमच्याबरोबर शेअर करायचं राहून गेलेलं. आज माझ्या मनात आलं, म्हटलं चला तुमच्याबरोबर शेअर करते. आणि आय थिंक मी हे ॲमेझॉनवरनं ऑर्डर केलेलं. खूप छान आहे आणि हे मला ना ॲक्च्युली तेवढंच कमी रेंजमध्ये पण मिळालं. हे ना मी मागे एकदा एक्झिबिशनमध्ये बघितलेलं, तेव्हा मला घ्यायचं होतं, पण एक्झिबिशनमध्ये याची कॉस्ट खूप जास्त होती. म्हणजे काहीतरी आय थिंक 500-550ला होती आणि मला हे काहीतरी 150-200च्या आसपास मिळालेलं. खूप सुंदर आहे. आजच्या लाडूसाठी ना मी प्रमाण सगळं एकच ठेवलेलं. मी सगळं मोजूनच घेतलेलं. 50-50 ग्राम मी सगळं घेतलेलं. फक्त जे मी मखाने घेतलेले ते मी 80 ग्राम घेतलेलं आणि नाचणीचं पीठ मी 100 ग्राम घेतलेलं. बाकी सगळं मी 50-50 ग्राम घेतलेलं. म्हणजे बदाम, त्याचबरोबर बिया, सुकं खोबरं, त्याचबरोबर तीळ, त्याचबरोबर शेंगदाणे, चणे, ओट्स, हे सगळं मी बाकी 50-50 ग्रॅम घेतलेलं. आणि हे सगळं एकत्र ना आपल्याला सगळं भाजून घ्यायचं. तुम्हाला जसं जमेल, तुपावर भाजायचं असेल तर तुपावर भाजा किंवा साधं असंच भाजलं तरी देखील चालतं. तर सर्वात आधी ना मी नाचणीचं पीठ भाजून घेणार आहे. आणि नाचणीचं पीठ भाजताना अगदी चांगलं खरपूस रंगावर वास येईपर्यंत, म्हणजे जो त्याचा सुगंध असतो ना, स्मेल येईपर्यंत भाजायचं. आणि भाजताना सुरुवातीलाच त्याच्यामध्ये तूप वापरायचं नाही. पहिलं ते थोडंसं व्यवस्थित खरपूस चांगलं भाजून घ्यायचं. आणि ते अगदी थोडंसं खरपूस भाजलं, म्हणजे तुम्हाला त्याचा वास यायला लागला नाचणीच्या पिठाचा ना, की मग तुम्ही याच्यामध्ये थोडंसं तूप ॲड करा. आणि मग ते व्यवस्थित नीट सगळं एकजीव करून घ्यायचं तूप या पिठामध्ये. आणि परत एक 2-3 मिनटं चांगलं परतून घ्यायचं.
आणि बस आपलं हे नाचणीचं पीठ भाजून झालेलं आहे. खूप जास्त पण अगदी खरपूस रंगावर करू नका, म्हणजे फक्त त्याचा सुगंध आला पाहिजे आणि थोडासा जो कलर असतो ना नाचणीच्या पिठाचा थोडासा डार्क होतो, म्हणजे जेवढं त्याचं पीठ थोडंसं डार्क असतं ना त्याच्यापेक्षा थोडासा डार्क होतो, एवढाच डार्क आपल्याला करायचं आहे. तर ते भाजून मी पहिलं घेतलं आहे. त्याच्यानंतर एक एक करून आपल्याला सगळे पदार्थ आपण जे जे घेतलेले ते भाजून घ्यायचे आहेत. ओट्स पण खूप जास्त भाजायचे नाहीत, कारण ओट कदाचित कसं असतं ना, जेव्हा आपण हे मिक्सरला वाटू ना तेव्हा ते वाटले जाणार नाही, कारण ते थोडेसे मऊसूत म्हणजे नरम असतात. तर थोडेसे तुम्ही रोस्ट करून घेतले तर छान कुरकुरीत होतात आणि त्याची पेस्ट खूप छान म्हणजे चांगली होते. त्याच्यामुळे ते थोडेसे हलके गरम करून घ्यायचे, खूप जास्त गरम करून घेऊ नका. त्याच्यानंतर घेतलेलं आपण सुकं खोबरं आणि मखाणे भाजताना मात्र तुम्ही छान तुपावर भाजून घ्या. ते मखाणे आणि बदाम आणि ज्या आपल्या बिया घेतलेल्या आपण त्याच भाजताना मी याच्यामध्ये तूप वापरलं आहे. बाकी सगळं सुकं मी रोस्ट करून घेतलेलं आहे. तुमच्या आवडीवर आहे, जर तुम्हाला तुपात बनवायचे असेल तर पूर्णपणे तुम्ही तुपात बनवा, असं काही नाही आहे. सर्वात शेवटी मी इथे वेलची घेतल्यात, 7 ते 8 वेलची घेतलेल्या आणि बदाम आणि ह्या ज्या बिया होत्या त्या आपण मिक्स करून एकत्र तुम्ही भाजा. याच्या भाजताना मी फक्त तूप टाकलं आहे, कारण बदाम तुपामध्ये खूप छान भाजले जातात आणि मग चवीला ना खूप छान टेस्ट येते लाडूमध्ये वगैरे. याच्यामध्ये तुम्ही वेगवेगळ्या प्रकारचे काजू, अक्रोड, पिस्ता वगैरे असं सगळं तुम्हाला आवडत असेल ते वापरू शकता. पण काजूने ना खूप जास्त जेव्हा आपण ते मिक्सरला फिरवतो ते थोडेसे तेलकट होतात, त्याच्यामुळे मग म्हणून मी काजू जास्त वापरत नाही, बदाम वगैरे जास्त वापरते. तुम्हाला जर गोडासाठी खजूर वापरायचे असेल तर तुम्ही खजूर पण वापरू शकता, पण मी हे गुळाच्या पाकात बनवते. ते खूप चांगले होतात आणि ते राहतात पण म्हणजे खूप जास्त दिवस टिकतात. खजूर असले तर जरा थोडेसे लवकर खावे लागतात, पण जर गुळातले असतील तर ते चांगले जास्त दिवस राहतात. सर्वात शेवटी मला ना शेंगदाणे आणि तीळ भाजायचे होते, ते पण मी भाजून घेतले. एका भांड्यामध्ये हे सगळं ठेवून थंड करून घ्यायचं आणि मिक्सरला थोडं थोडं करून फिरवून घ्यायचं. अगदी जास्त बारीक असं नाही वाटायचं, थोडंसं जाडसर ठेवायचं. आणि आपलं हे जे पीठ होतं सगळं मिळून ते ऑलमोस्ट 700 ग्राम झालेलं. 700 ग्रामाला मी अर्ध गूळ घेतलेलं आहे, मग 700 ग्रामला मी 300 ग्राम गूळ घेतलेलं आहे. म्हणजे ऑलमोस्ट आपले हे लाडू 1 किलोचे लाडू झालेले आहेत. आणि अशा पद्धतीने थोडे थोडे करून तुम्ही लाडू करून घ्या. पाक तुम्ही एकत्र ओतू नका, कारण तेवढे तुम्हाला पटापट बांधायला जमले पाहिजेत. तर जेवढी क्वांटिटी असेल तेवढं तुम्ही थोडं थोडं करून जरी पाक करून घेतला आणि मग तो लाडूच्या मिश्रणामध्ये मिक्स करून लाडू वळले तरी देखील चालतात, किंवा नाही एकदम वळले तरी देखील चालतात. इथे मी छान असे लाडू करून घेते बघा. आणि ही रेसिपी तुम्ही माझ्या ब्लॉगमध्ये बरेच वेळा बघितलं असेल. आणि सकाळच्या छोट्या भुकेसाठी हा खरंच खूप चांगला ऑप्शन आहे, तुम्ही नक्की घरात बनवत जा. आजचा हा व्लॉग मी इथेच एंड करते. उद्या संकष्टी असल्यामुळे उद्या काहीतरी कडधान्याची भाजी करायला पाहिजे, म्हणून मी इथे काळे वाटाणे भिजत घालते. आजचा व्लॉग तुम्हाला कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा. उद्या एका छानशा व्लॉगमध्ये भेटते. तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. बाय बाय अँड टेक केअर.